आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। मात्र राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत, टीका टिप्पणी करतायत। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार, कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, दोषीला कधी शिक्षा होणार ते बघावं लागेल। यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी। छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल अपशब्द काढणारा आरोपी प्रशांत कोरटकर हा फरार झालाय। धक्कादायक बाब म्हणजे घराला संरक्षण असताना सुद्धा कोरटकरनं पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यात। त्यामुळे पोलिसांबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत। राज्यभरातील शिवप्रेमी आणि मराठा संघटनांनी शिवद्रोह करणाऱ्या बेताल प्रशांत कोरटकरच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। कोरटकरचा ठिकठिकाणी प्रचंड निषेध केला जातोय। कोरटकरच्या चुकीच्या वक्तव्यानं मोठा संताप निर्माण झालाय। त्यामुळे कोरटकरच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। मात्र घराबाहेर पोलीस बंदोबस्त असताना कोरटकर फरार कसा झाला? पोलीस कोरटकरला रोखू का शकले नाही, असा गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झाला। त्याच्या घराला सुरक्षा व्यवस्था असताना देखील तो तुमच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी ठरलेला आहे। तुमचं अपयश नाही म्हणायचं का? नाही, तो 3 दिवसापासून नागपूर शहरात नाही आहे आणि त्याचे मोबाईल वगैरे सर्व स्विच ऑफ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सायबरची जे पोलीस स्टेशन आहे ते पण त्यावर कारवाई करत आहे। आरोपी प्रशांत कोरटकर 3 दिवसापासून नागपूर शहरात नसल्याची सबब पोलिसांनी दिली। तसंच त्याचा मोबाईलही स्विच ऑफ असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान आरोपी प्रशांत कोरटकर इंदूर किंवा बालाघाटमध्ये गेल्याचा अंदाज वर्तवला जातोय। कोरटकरनं विमानाचं बुक केलेलं तिकीट नंतर कॅन्सल केल्याचं स्पष्ट झालंय। मात्र या सगळ्या प्रकरणात आरोपी प्रशांत कोरटकर याला तपासासाठी कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं याची पोलिसांना माहिती होती। असं असतानाही पोलिसांनी हलगर्जीपणा का केला असा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी हल्लाबोल केलाय। मी एसपीला म्हटलं की सर्वसामान्य घटनेमध्ये एखाद्या आरोपीनं फोन केला आणि त्याचा नंबर फोन ज्याच्या नावावर त्यांनी वापरात नसला तरी तो माणूस आरोपी असतो, त्याला आपण 1 मिनिटात आणू शकतो। हा आरोपी स्वतःच बोलतोय, स्वतः तो फोन वापरतो, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हेही तपासलं पाहिजे। फक्त त्याला पोलीस पकडत नाही। कोल्हापूरची पोलीस त्याच्याकडे जातात, नागपूरला काय करतात? 2 दिवस झाले काय त्याला पकडणं अवघड काम आहे का? तो कोण कोरटकर आहे त्याला? आरोपी प्रशांत कोरटकर त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना फरार कसा होऊ शकतो हा प्रश्न पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारा ठरतोय। आणि याच मुद्द्यावरून पोलिसांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरचा रॉयल कारभार उघड झालाय। प्रशांत कोरटकरकडे रोल्स रॉइस ही महागडी आलिशान कार असल्याचंही समोर आलं आहे। या रोल्स रॉइसचा नंबर WB02AB0123 असा आहे। तर शेकडो शेतकऱ्यांना फसवणारे महेश मोतेवार यांची ही रोल्स रॉइस असल्याचं समोर आलं आहे। 1999 मधील कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या यादीतील ही कार आहे। तर जप्त केलेली रोल्स रॉइस कार कोरटकरकडे गेलीच कशी असा सवाल उपस्थित केला जातोय। प्रशांत कोरटकरनं रोल्स रॉइस चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेला होता आणि तो व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। कारण या कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय आणि त्याच्यानंतर आता त्याचा जेव्हा पोलीस त्याच्या मागावर आहेत त्यावेळेला त्याचे हे कच्चे चिठ्ठे हा जो रॉयल कारभार आहे तो समोर येताना दिसून येतो। दरम्यान या रोल्स रॉइसची वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघूयात। या कारची वैशिष्ट्य जर आपण बघायला गेलं तर अतिशय आलिशान अशी ही कार आहे आणि याच्यामध्ये साध्या सुध्या माणसाला ही कार मिळत नाही आणि या कारचा नंबर WB02 न सुरू होतो। तर जप्त केलेली ही कार कोरटकडे कशी काय आली? यंत्रणांनी जप्त केलेली ही कार होती पण कोरटकरकडे ती कशी गेली असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। दरम्यान आपण याची वैशिष्ट्य बघितली तर ही कार अतिशय महागडी, आलिशान आणि एक स्टेटस दाखवणारी अतिश्रीमंत लोकांकडेच त्यांच्यापैकी ही काही लोकांकडेच ही कार असते आणि त्याच्यासाठी स्पेशल ऑर्डर द्यावी लागते। साध्या सुध्या माणसाला ती कार मिळत नाही अशी ही कार या कोरटकरकडे गेली कशी असा सवाल उपस्थित होतोय।